दरम्यान राज्यातल्या एसटी डेपोच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह विभागानं परिवहन विभागावर टाकली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तसं वक्तव्य केलंय। तीन वाजता 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडून कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता। घटनेच्या 5 तासाच्या अंतरामध्ये 2 वेळा तिथे पीआय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राऊंड आणि फेरी मारून गेले होते। जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत। एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती, ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं म्हणजे 4 बस हे केवळ शोषण करायसाठी तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का असा प्रश्न मोठा निर्माण होतो। 20-20 सिक्युरिटी गार्ड असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासक मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो। खरं तर राज्यामध्ये गृह खात्याची आता रोजच इबरत चाललेली आहे, वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे।